खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचं नाव बदलून त्याला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं अशी एक मागणी केली होती। त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले होते, अनेकांनी यावर टीका केली। मात्र आता आपण बघतोय पहिल्यांदा मेधा कुलकर्णी यांच्या समर्थनार्थ भाजपचेच काही कार्यकर्ते आता पुढे आलेले पाहायला मिळतात। काय सांगाल? फ्लेक्स एकंदरीत तुम्ही इथे घेऊन आलेला आहात, समर्थन आहे असं सांगताय, काय नेमकी भूमिका? निश्चित, कारण आज त्या पुण्याच्या खासदार आहेत मेधाताई कुलकर्णी, अतिशय अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी त्यांचं संसदेमध्ये मांडणी असते, प्रत्येक विषयाला घेऊन त्या ठिकाणी त्या अभ्यासपूर्ण काम करत असतात। आजही त्यांनी जी मागणी केलेली आहे, मला वाटतं ती मागणी त्यांची योग्य आहे। शेवटी आज पुणे हे संस्कृतीचं राजधानी आहे, पुणे शहर हे सुसंस्कृत आहे आणि मला वाटतं परवा जी त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या विरोधातली जी पोस्टर लागली, मला वाटतं हे पुण्याच्या इतिहासाला आणि संस्कृतीला काळीमा फासणारी ती पोस्टर्स होती आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवतो। त्यांच्यावर योग्य कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी। त्यांनी जी काही मागणी केली होती ही मागणी तुम्हाला मान्य आहे का? मागणीला समर्थन आहे? ते बघा, आम्ही मगाशी सांगितलंय की मागणी कुणाची आहे, प्रत्येकाला स्वतःचा एक अधिकार आहे। आज त्यांना वाटलं की या रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं, उद्या आणखीन कोणाला वाटेल की संत तुकाराम महाराजांचं नाव द्यावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं। यासाठी एक उच्चस्तरीय कमिटी आहे, त्याच्यामध्ये तो अभ्यास केला जाईल आणि योग्य नाव त्या ठिकाणी दिलं जाईल। मला वाटतं त्यांनी जी मागणी केली ती योग्य आहे। तुम्ही आज समर्थन करताय म्हणून एक प्रश्न की नामांतराला समर्थन किंवा विरोध करण्यापेक्षा तिथल्या विकास कामांवरती भर दिला पाहिजे असं वाटत नाही? निश्चित, आज आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही रेल्वे स्टेशनचं विचारताय म्हणून सांगतो, आमूलाग्र बदल त्या ठिकाणी रेल्वेमध्ये झालेले आहेत। पूर्वीची रेल्वे आणि आत्ताची रेल्वे जर आपण पाहिली तर याच्यामध्ये प्रचंड बदल त्या ठिकाणी आज झालेले आहेत। पुणे रेल्वे स्टेशनवर कसलेच बदल नाही झालेले आहेत। आपण जर व्यवस्थित पाहिलं, आत्ता परवाच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या ठिकाणी आले होते आणि त्यांनी अनेक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम, मोठे करण्याचं काम, आज हडपसर परिसरामध्ये एक उपनगर आहे त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन हे विस्तारित करण्याचं काम, रेल्वे प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी केलेल्या उपाययोजना, ह्या करोडो रुपयाचा निधी त्याची योजना त्या ठिकाणी केलेली आहे आणि अनेक स्टेशन्स त्या ठिकाणी विस्तारित होत आहेत, लोकांना त्याचा फायदा होतोय। नामांतरापेक्षा सुविधांवर भर द्यावा असा प्रस्ताव इथून पण पुढे जाईल का? कारण नागरिकांची, पुण्यातल्या सर्वसामान्य नागरिकांची हीच मागणी आहे की नाव बदलू नका, आम्हाला सुविधा द्या। आता ही त्यांनी मागणी केलेली आहे, लक्षात घ्या। मी मगाशी सांगितलं की मागणी करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे। शेवटी आणखीन उद्या कुणीही काही मागणी करू शकतो, जसं की आपण मध्ये एअरपोर्टला संत तुकाराम महाराजांचं नाव दिलं, अशाच प्रकारे आणखीन काही मागण्या होऊ शकतात। हा शेवटी ज्याचा त्याचा स्वतःचा अधिकार आहे, त्याला तो पूर्ण मला वाटतं ती खात्री आहे की त्यांनी तो अधिकाराचा वापर करावा। नक्कीच आपण बघतोय की जरी मेधा कुलकर्णी यांनी थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली असली तरी त्यांना तो अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी ती मागणी केली। प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार कोणतीही मागणी करू शकतं, त्यामुळे मागणीला आपण विरोध करू नये। आणि महिलांविषयी अशा पद्धतीचे जे काही फ्लेक्सबाजी करण्यात आली, मेधा कुलकर्णींच्या विरोधात जे काही फ्लेक्स लावण्यात आले, असं कुठलंही वर्तन जे आहे ते पुण्यामध्ये होणं उचित नाही असं सांगताना हे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।